मी मुंबईच्या एका दुर्गंधीने भरलेल्या गल्लीत उभा होतो. हातात मिठाईचा डबा पकडलेला. मनात एक वेगळीच अस्वस्थता होती. आजूबाजूच्या गल्लीबोळातली दुकाने, ज्यांच्या शटरवर गंज चढलेला होता, आणि ते पिवळं दार जे अनेक वर्षांपासून रंगवलं गेलं नव्हतं. सगळं काही तसंच होतं, जसं माझ्या आठवणीत होतं. पण आज मी इथे एका नव्या सिद्धार्थच्या रूपात उभा होतो. एक असिस्टंट कमिशनर, जो अनेक वर्षांच्या मेहनतीने, जागून काढलेल्या रात्रीने आणि माझ्या बहीण वैशालीच्या त्यागाने या पदापर्यंत पोहोचला होता. संध्याकाळची वेळ होती. आकाशावर नारिंगी रंगाच्या रेषा पसरलेल्या होत्या. मिठाईचा डब्बा मी घट्ट पकडून होतो, जणू तो माझ्या यशाचा पुरावा होता. वैशालीला अनेक वर्षांनी भेटणार होतो. माझ्या शिक्षणासाठी तिनं आपल्या लग्नाचा हार विकून टाकला होता. आईची शेवटची निशाणी असलेला तो सोन्याचा हार. तिचं सर्वात मोठं स्वप्न होतं, मला काहीतरी बनवणं. सिद्धार्थ, हा हार तर तुझ्या आनंदापेक्षा मोलाचा नाही. तू फक्त अभ्यासावर लक्ष दे, बाकी सगळं ठीक होईल. तिचे ते शब्द अजूनही कानात घुमत होते. मी दार ठोठावलं. हृदयाची धडधड वाढली. दार उघडलं आणि वैशाली समोर उभी होती. तिचा चेहरा तसाच होता. तोच सावळा रंग, तेच मोठे मोठे डोळे, ज्यात मी लहानपणी माझं भविष्य पाहायचो. पण माझी नजर तिच्या गळ्याकडे गेली आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या गळ्यात तोच सोन्याचा हार होता. तोच हार जो तिने अनेक वर्षांपूर्वी माझ्या शिक्षणासाठी विकला होता. वैशाली, माझा आवाज कापरा झाला. हा हा हार, हा तर तू विकून टाकलास ना? ती शांत राहिली. तिच्या डोळ्यात एक वेगळी उदासी होती, जणू एखादं गुपित बऱ्याच वर्षांपासून तिच्या छातीत दडलेलं होतं. आत ये, एवढंच ती म्हणाली आणि दार उघडं ठेवून आत गेली. मी आत गेलो. घर छोटंसं होतं, पण स्वच्छ होतं. भिंतींवर काही पेंटिंग लटकत होती. एका कोपऱ्यात छोटासा टेबल होता, ज्यावर काही पुस्तके ठेवलेली होती, आणि एका भिंतीवर वैशालीचा जुना फोटो लटकलेला होता. तो फोटो तिच्या साखरपुड्याच्या दिवशी काढलेला होता. त्या फोटोत तिच्या गळ्यात तोच हार चमकत होता. मी पुन्हा विचारलं, आवाजात आश्चर्य आणि वेदना मिसळलेली, पण हा हार? ती खुर्चीवर बसली आणि मला हाताने इशारा केला की मीही बसावं. मिठाईचा डब्बा अजूनही माझ्या हातात होता, पण माझी नजर त्या हारावरच खिळलेली होती. ती हसली, पण तिचं हसू खोटं होतं. बस सिद्धार्थ, तुला सगळं सांगते. मी नागपूरच्या एका छोट्या गल्लीतला मुलगा होतो. आमचं घर 2 खोल्यांचं होतं, जिथं 4 भावंड, वैशाली, मी, शिखर आणि मनीष, आणि आई बाबा राहायचो. बाबा एका छोट्या दुकानात बेकरीचा माल विकायचे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुकानात बसायचे. पण उत्पन्न इतकं कमी होतं की आमची स्वप्न कधी पूर्ण होणार नाही असं वाटायचं. आई घर सांभाळायची, पण तिच्या कंबरदुखीमुळे ती नेहमीच वाकलेली असायची. ती रात्री आमच्यासाठी देवाला प्रार्थना करायची, आणि वैशालीही तिच्यासोबत आमच्या उज्ज्वल भविष्याची प्रार्थना करायची. वैशाली आम्हा सगळ्यात मोठी होती. माझ्यापेक्षा फक्त 3 वर्षांनी ती मोठी होती, पण तिची अक्कल आणि समज तिच्या वयापेक्षा खूप जास्त होती. लहानपणी ती माझा सर्वात मोठा आधार होती. ती रात्री जागून मला अभ्यास शिकवायची, माझ्या पुस्तकांसाठी स्वतःच्या इच्छा दाबून ठेवायची. सिद्धार्थ, तू शिकून मोठा माणूस होणार आहेस, ती नेहमी म्हणायची. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक असायची, जणू माझं यश हेच तिचं स्वप्न होतं. मी हायस्कूलमध्ये होतो तेव्हा बाबांना हार्ट अटॅक आला. ते 3 दिवस हॉस्पिटलच्या बेडवर पडलेले होते, आणि मी व वैशाली दररोज रात्री बाहेर बसून त्यांच्या प्रकृतीसाठी देवाला प्रार्थना करत होतो. आमची सारी जमापुंजी खर्च झाली, पण त्यांना आम्ही वाचवू शकलो नाही. 3 दिवसांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्या रात्रीनंतर आमचं घर बदलून गेलं. आईच्या डोळ्यात कायमस्वरूपी पाणी आलं, आणि वैशालीनं घराची सारी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्यावेळेस वैशालीच्या लग्नाबद्दल बोलणी सुरू झाली होती. एक चांगला प्रस्ताव आला होता. नील, जो आमच्या गल्लीतल्या एका चांगल्या कुटुंबातील मुलगा होता. वैशालीचं लग्न ठरलं होतं, आणि तिनं आपल्या लग्नासाठी एक सोन्याचा हार करून घेतला होता.
तो हार आईकडून मिळालेली शेवटची निशाणी होती. कारण आईनं आपले लग्नाचे दागिने विकून तो हार बनवला होता. वैशाली तो हार बघून हसली आणि म्हणायची, हा माझ्या लग्नाचा सगळ्यात मोठा दागिना असेल. पण बाबा गेल्यानंतर आमच्यावर कर्जाचं ओझं कोसळलं. माझं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी पैशांची गरज होती. एके दिवशी वैशाली बाजारात गेली आणि तो हार विकून आली. वैशाली, हे काय केलंस तू? मी तिला रडत म्हणालो. माझ्या डोळ्यात पाणी होतं. ती शांतपणे म्हणाली, हा हार तुझ्या आनंदापेक्षा मोलाचा नाही. तू फक्त अभ्यासावर लक्ष दे. बाकी सगळं ठीक होईल. तिच्या आवाजात एक वेगळाच दिलासा होता, पण डोळ्यात मात्र दडवलेल्या वेदना दिसत होत्या. त्या दिवशी मी ठरवलं की वैशालीचा त्याग व्यर्थ जाऊ देणार नाही. पण त्या क्षणी मला माहीत नव्हतं की हा त्याग आम्हा दोघांना किती खोल गर्तेत नेईल. वैशालीच्या लग्नाच्या दिवशी नागपूरचं आमचं छोटं घर रोषणाईनं उजळून निघालं होतं. गल्लीबोळात गजबज होती आणि आईच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकत होते. वैशाली लाल साडीत नववधू बनून उभी होती, पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच उदासी होती. मी मनाशी म्हणालो, कदाचित ही विरहाची वेदना असेल. कारण तिनं आमच्यासाठी सगळं काही त्यागलं होतं. आपला हार, आपली स्वप्न, आणि आता ती आम्हाला सोडून मुंबईला जाणार होती. नील चांगला माणूस वाटत होता. तो सगळ्यांशी हसतमुखाने भेटत होता आणि त्यांच्या घरच्यांनी आमच्या साध्या घराकडे पाहून चेहरा वाकडाही केला नव्हता. पण तरीही माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. वैशाली खरंच आनंदी आहे ना? मी तिच्या विदाईपूर्वी विचारलं, जेव्हा ती आपल्या खोलीत शेवटचं सामान बांधत होती. ती थांबली, मग हलकं हसून म्हणाली, सिद्धार्थ, फक्त तू अभ्यासावर लक्ष दे. माझी काळजी करू नकोस. तिच्या आवाजात तोच दिलासा होता जो त्यावेळी होता, जेव्हा तिनं हार विकला होता. पण तिच्या डोळ्यात काहीतरी दडलेलं होतं, एक गुपित, एक वेदना, जी ती माझ्याशी वाटू इच्छित नव्हती. वैशाली मुंबईला गेली. ती नीलसोबत तिथेच राहू लागली. आम्ही नागपूरमध्येच राहिलो. मी, आई आणि धाकटे भाऊ शिखर आणि मनीष. माझं शिक्षण सुरू राहिलं, पण वैशालीशी संपर्क हळूहळू कमी होऊ लागला. सुरुवातीला ती दर आठवड्याला फोन करायची. तिच्या आवाजात एक खोटीशी चैतन्य असायची, जणू ती आम्हाला दाखवू इच्छित होती की ती आनंदी आहे. सिद्धार्थ, इथे सगळं ठीक आहे. नील माझी खूप काळजी घेतो. फक्त तू अभ्यासावर लक्ष दे. पण काळ जसा जसा गेला तिचे फोन कमी होत गेले आणि तिच्या आवाजातून जुनी चमक हरवली. एके दिवशी आईनं मला सांगितलं, सिद्धार्थ, वैशालीच्या सासरच्यांनी तिला टोमणे मारायला सुरुवात केली आहे. म्हणतात ती काही हुंडा घेऊन आली नाही. नीलची आई आणि बहीण रोज तिचा अपमान करतात. आईचं बोलणं ऐकून माझं हृदय तुटलं. वैशालीनं आमच्यासाठी आपलं सगळं काही गमावलं होतं आणि आता ती त्याची किंमत चुकवत होती. मी वैशालीला फोन केला. वैशाली, तू ठीक आहेस ना? काही गडबड असेल तर मला सांग. ती हसली, पण ते हसू खोटं होतं. हो सिद्धार्थ, फक्त थोडीफार नोकझोक होते. सासरे अशा गोष्टी चालत असतात. तू काळजी करू नकोस, अभ्यास कर. पण मला जाणवत होतं की ती काहीतरी लपवत आहे. तिच्या आवाजात एक रिकामेपण होतं, जणू ती स्वतःच दुःख दाबून ठेवत होती. मला तिला जबरदस्ती नागपूरला आणावंसं वाटत होतं, पण आईनं रोखलं. सिद्धार्थ, ती आपलं घर सांभाळते आहे, तिला वेळ देऊया. आणि मग एके दिवशी वैशालीचा फोन आला. तिचा आवाज भारलेला होता, जणू ती तासनतास रडली होती. आई आजारी आहे, तिला रुग्णालयात घेऊन जा. मी चकित होऊन विचारलं, तू का नाही येत? ती शांत झाली. काही क्षणांनी तिच्या थरथरणाऱ्या आवाजात शब्द उमटले, मी येऊ शकत नाही. नीलला नकोय की मी आता माहेरी जावं. त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं की वैशालीचं आयुष्य तसं नव्हतं जसं ती आम्हाला सांगायची. आईची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती. आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी कर्ज घेतलं. वैशाली फोनवर संपर्कात राहायची, पण ती घरी आली नाही. मी तिच्यावर रागवलो होतो, पण तिच्या शांततेतून मला जाणवत होतं
की ती काहीतरी मजबुरीत आहे. 1 वर्षानंतर एक दिवस आई आम्हाला सोडून गेली. त्या रात्री जेव्हा आम्ही आईच्या अंत्यसंस्काराची तयारी करत होतो, तेव्हा मी वैशालीला फोन केला. वैशाली, आई गेली. तू ये ना. फक्त एकदा ये ना. माझ्या आवाजात तुटलेपणा होता. वैशाली म्हणाली, भाऊ, मी येऊ शकत नाही. नीलला मान्य नाही. मी रागाने ओरडलो. नील काय आहे? तू माझी बहीण आहेस. या घरची मुलगी आहेस. तू येशीलच. पण वैशालीनं फोन कट केला. ती आईच्या तेराव्यालाही आली नाही. त्या दिवसानंतर वैशालीशी माझा संपर्क जवळजवळ तुटून गेला. शिखर आणि मनीष अजून लहान होते आणि मीच घराची जबाबदारी घेतली. दिवसरात्र अभ्यास केला आणि लहान मोठ्या नोकऱ्यांमध्ये स्वतःला झोकून दिलं. मी एका छोट्या ऑफिसमध्ये क्लर्क म्हणून काम करू लागलो. पण माझं स्वप्न मोठं होतं. मला CS ची परीक्षा द्यायची होती. रात्री सगळे झोपल्यावर मी माझ्या पुस्तकांसोबत बसायचो. वैशालीचे शब्द माझ्या कानात घुमायचे. तू अभ्यास कर सिद्धार्थ, बाकी सगळं ठीक होईल. तिचा त्याग माझ्यासाठी एक ज्वाला होती, जी मला पुढे नेत होती. पण त्याच्यासोबत एक वेदनाही होती. वैशालीची शांतता, तिचा विरह आणि ते गुपित जे ती माझ्यापासून लपवत होती. अनेक वर्षांनी जेव्हा मी CS ची परीक्षा पास केली आणि असिस्टंट कमिशनर म्हणून नेमणुकीचं पत्र हातात आलं, माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी सर्वात आधी वैशालीला फोन केला, पण तिचा नंबर बंद होता. मग मी ठरवलं की आता मी या टप्प्यावर पोहोचलो आहे, तर मुंबईला स्वतः जाऊन तिला माझ्या यशाची बातमी देतो. मी मिठाईचा डब्बा घेतला आणि मुंबईसाठी बस पकडली. प्रवासभर जुने क्षण माझ्यासोबत होते. वैशालीचं हसू, तिचा त्याग आणि तो सोन्याचा हार जो तिने माझ्यासाठी विकला होता. बसच्या खिडकीतून बाहेर बघताना मी विचार करत होतो की आता कदाचित सगळं ठीक होईल. पण मला माहीत नव्हतं की वैशालीच्या घरी पोहोचल्यावर जी सत्यता समोर येईल ती माझं हृदय अजून तोडेल. मुंबईच्या बसस्थानकावर उतरताच उन्हाने डोळे दिपून गेले. हवेत वेगळीच गंध होती आणि आजूबाजूच्या गल्लीबोळातून गाड्यांचे हॉर्न आणि रिक्षांचे आवाज येत होते. मिठाईचा डबा मी घट्ट पकडून होतो, जणू तोच माझ्या यशाचा एकमेव पुरावा होता. वैशालीला अनेक वर्षांनी भेटणार होतो आणि माझ्या मनात एक वेगळाच उत्साह होता. मी असिस्टंट कमिशनर झालो होतो. तेच स्वप्न जे वैशालीनं माझ्यासाठी पाहिलं होतं, जे तिनं आपला सोन्याचा हार विकून पूर्ण केलं होतं. मी तिला सांगू इच्छित होतो की तिचा त्याग व्यर्थ गेला नाही, पण मन म्हणत होतं की काहीतरी चुकलं आहे. वैशालीचा पत्ता मला आठवत होता. ती मुंबईच्या एका जुन्या गल्लीत राहायची. बसमधून उतरून मी एक रिक्षा घेतली. रिक्षावाल्याने जेव्हा पत्ता विचारला, तेव्हा मी वैशालीचा जुना ॲड्रेस सांगितला. तो म्हणाला, भाई, ती जागा आता जुनी झाली आहे. तिथे आता बहुतेक भाड्याचे फ्लॅट्स आहेत. मी मान हलवली, पण माझं लक्ष कुठेतरी दुसरीकडेच होतं. वैशालीशी शेवटची वेळ फोनवर बोललो, तेव्हा आईची तब्येत खालावत होती. तिच्या आवाजात एक अशी तुटण होती जी अनेक वर्षांपासून माझ्या हृदयात खुपसलेली होती. रिक्षा गल्लीच्या वळणावर थांबली. मी समोर पाहिलं. तेच पिवळं दार जे अनेक वर्षांपासून रंगवलं गेलं नव्हतं. दाराजवळ एक लहानसा दुकानदार बसून सिगरेट ओढत होता. त्यानं मला बघून विचारलं, कोण? मी विचारलं, वैशाली, नील कुठं राहतात? त्यानं मला एक वेगळ्याच नजरेनं पाहिलं. अरे, वैशाली? ती तर वरच्या मजल्यावर फ्लॅटमध्ये राहते. एकटीच राहते. माझं हृदय धडधडू लागलं. नील कुठे आहे? तो हसला. नील? तो तर केव्हाच कुठेतरी निघून गेला. वैशाली तर साधारण 2 वर्षांपासून एकटीच राहते. माझ्या हातातून मिठाईचा डब्बा जवळपास खालीच पडला होता. वैशाली एकटी होती. नील कुठे गेला? आणि तिनं मला हे कधीच का सांगितलं नाही? मी स्वतःला सावरलं आणि जिने चढत फ्लॅटपर्यंत पोहोचलो. दारावर टकटक केली. हृदयाची धडधड वेगाने वाढली. बस सिद्धार्थ, तुला सगळं सांगते, वैशाली म्हणाली. तिने सांगितले की तिच्या सासरकडून तिला कधीच मान मिळाला नाही.
नील सुरुवातीला ठीक होता, पण त्याची आई आणि बहीण यांनी त्याला बदलून टाकलं. ते वैशालीवर आरोप करत की ती वंध्य आहे, कारण लग्नाला 5 वर्ष झाली तरीही त्यांच्या घरी मूल झालं नाही. रोज टोमणे, रोज चिडवणं, तू आमच्या मुलाच्या लायकीची नाहीस, तू आमच्या घराला दिलं तरी काय. नील गप्प बसायचा, पण त्याची ती शांतता वैशालीला अधिकच तोडून टाकायची. तिचा आवाज थरथरत होता, पण ती थांबली नाही. आणि एक दिवस नीलने दुसरं लग्न केलं. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्याच्या आईने त्याला भाग पाडलं, पण त्याने कधी माझी माफी मागितली नाही. मी थक्क झालो. वैशाली, तुम्हाला का नाही सांगितलं? माझा राग आता नीलवर होता, त्याच्या घरच्यांवर होता आणि कदाचित माझ्यावर सुद्धा. कारण मी माझ्या बहिणीचं दुःख समजू शकलो नाही. वैशाली म्हणाली, मी तुला कधीच सांगितलं नाही सिद्धार्थ, कारण मला माहिती होतं तू तुझं शिक्षण सोडशील आणि माझी चिंता करशील. तुझं यशच माझ्या आयुष्याचा आधार होता. तिच्या आवाजात एक वेगळीच उदासी होती, पण तिचे शब्द माझ्या हृदयात खंजिरासारखे घुसले. आणि हा हार? मी विचारलं. माझ्या नजरा अजूनही तिच्या गळ्यातील हारावर खिळल्या होत्या. वैशालीने एक खोल श्वास घेतला. तिच्या डोळ्यातून पाणी गळू लागलं. हा खरा हार नाही सिद्धार्थ, हा नकली आहे. असाच एक सोन्याचा हार नीलने आपल्या दुसऱ्या बायकोसाठी बनवला होता. त्याने मला घटस्फोट दिला. तेव्हा हा हार माझ्या हातात देत तो म्हणाला, हे ठेव, कदाचित तुझी थोडी इज्जत वाचेल. माझ्या अंगात रक्त उसळलं. वैशाली, तू मला का नाही सांगितलं? मी तुझ्यासाठी काहीही केलं असतं. माझा आवाज मोठा झाला, पण वैशालीने माझा हात धरला. तुझं यशच माझ्या जगण्याचं ध्येय होतं. जर मी तुला हे सगळं सांगितलं असतं तर तू स्वतःला कधीच माफ केलं नसतंस. तिच्या डोळ्यात एक शांतता होती, पण त्या शांततेमागे वर्षानुवर्षांचा वेदना दडली होती. त्या रात्री मी वैशालीच्या फ्लॅटमध्येच थांबलो. ती आता एकटीच राहत होती. एका छोट्याशा शाळेत मुलांना शिकवत होती. तिने आयुष्य पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला होता, पण तिच्या डोळ्यातली ती जुनी चमक हरवली होती. नील त्याच्या दुसऱ्या बायकोसोबत एका दूरच्या भागात राहत होता. संपूर्ण रात्र मी झोपू शकलो नाही. वैशालीचे शब्द माझ्या कानात घुमत राहिले. तिने माझ्यासाठी आपलं सर्व काही अर्पण केलं आणि मी तिचं दुःख पाहू शकलो नाही. पण आता मी असिस्टंट कमिशनर होतो. माझ्याकडे ताकद होती आणि मी ठरवलं की नील आणि त्याच्या घरच्यांना याची किंमत चुकवावीच लागेल. जो हार, जो तिच्या गळ्यात चमकत होता, तो माझ्या अपयशाची आठवण करून देत होता. वैशालीने माझ्यासाठी आपलं सर्व काही गमावलं होतं. आपला हार, आपले स्वप्न, आपली इज्जत. आणि मी तिचा भाऊ असूनही तिच्या वेदना पाहू शकलो नाही. नीलने तिला घटस्फोट दिला आणि हा हार तिच्या चेहऱ्यावर फेकला, जणू काही भीक आहे. माझं रक्त खवळलं. सकाळ झाली. वैशाली स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती. तिने साधेसे कपडे घातले होते. तिचे केस आता पूर्वीसारखे दाट नव्हते. वर्षानुवर्षांच्या दुःखाने तिची तरुणाई हिरावली होती, पण तिच्या डोळ्यात एक वेगळी शांतता होती. सिद्धार्थ, चहा घेशील? तिने हसत विचारलं. जणू काल रात्री आपलं सर्वात मोठं गुपित माझ्यासमोर मांडून तिने आपलं मन हलकं केलं होतं. मी मान हलवली, पण माझं लक्ष दुसरीकडे होतं. वैशाली, तू मला का नाही सांगितलं? तू एकटीने हे सगळं कसं सहन केलंस? माझ्या आवाजात राग आणि वेदना मिसळलेले होते. ती शांत राहिली. मग माझ्यासमोर चहाचा कप ठेवला आणि म्हणाली, जर मी तुला हे सगळं सांगितलं असतं तर तू तुझं शिक्षण सोडलं असतंस. मग माझ्या इतक्या बलिदानाचं काय झालं असतं? पण वैशाली, तू तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. मी किंचाळलो. नीलने तुला फसवलं, तुझी इज्जत घालवली आणि तू शांत राहिली. ती हसली, पण तिच्या हास्यात एक खोल दुःख होतं. इज्जत म्हणजे हार किंवा दागिना नाही, जो कोणी हिसकावून नेईल. माझी इज्जत म्हणजे माझं कष्ट आहे, माझा आत्मसन्मान आहे. नील,
मला घटस्फोट देऊ शकतो, पण माझा आत्मसन्मान हिरावून घेऊ शकत नाही. तिच्या बोलण्याने मी काही क्षण गप्प झालो, पण माझ्या मनात एक आग धगधगत होती. नीलला धडा शिकवायचं मी ठरवलं होतं. वैशाली, मी त्याला सोडणार नाही. त्याने आणि त्याच्या घरच्यांनी तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्याची शिक्षा त्यांना मिळेल. वैशालीने माझा हात धरला. तिच्या हाताच्या खरखरीत तडव्यातून तिच्या वर्षानुवर्षांच्या कष्टांची जाणीव होत होती. ती म्हणाली, सिद्धार्थ, बदला घेऊन काही होणार नाही. मी माझं आयुष्य सावरलंय. तू फक्त तुझ्या यशाचा अभिमान बाळग. पण तिचं ऐकणं मला शक्य झालं नाही. त्या रात्री वैशाली झोपून गेली आणि मी मुंबईतल्या माझ्या पोलीस मित्राला अजयला फोन लावला. अजय, नीलची माहिती हवी आहे. तो काय करतो? त्याचा धंदा कसा आहे? तो हसून म्हणाला, तू असिस्टंट कमिशनर झालास, पण अजूनही भावासारखं विचार करतोस. बरं, मी पाहतो. दुसऱ्या दिवशी अजयचा फोन आला. नीलचा धंदा स्वच्छ नाही. तो इम्पोर्ट एक्सपोर्टच्या नावाखाली काहीतरी काळं काम करतोय. त्याच्या गोदामावर कितीतरी वेळा छापे पडलेत, पण तो दरवेळी लाच घेऊन सुटला. हे ऐकताच माझा राग आणखी भडकला. नील फक्त वैशालीचाच गुन्हेगार नव्हता, तर कायद्याचाही गुन्हेगार होता. मी अजयला सांगितलं, त्याच्यावर ठोस चौकशी सुरू कर. कोणतीही लाच, कोणतीही शिफारस चालणार नाही. काही दिवसातच नील माझ्या ऑफिसमध्ये आला. तो एक कृशकाय माणूस होता. ज्याच्या चेहऱ्यावरची जुनी चमक हरवली होती. तो हात जोडून माझ्यासमोर उभा राहिला. भाऊ, मला माफ कर. मी वैशालीबरोबर चुकीचं केलं, पण मला बर्बाद करू नको. मी त्याच्याकडे रोखून पाहिलं. तू माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, तिचा अपमान केला आणि आता दया मागतोस. माझं मन होतं तुला तिथल्या तिथं चापट मारावी, पण मी स्वतःला आवरलं. नील पुढे म्हणाला, सिद्धार्थ, मला ठाऊक आहे मी चुकीचं केलं, पण माझी दुसरी बायको आहे. ती प्रेग्नेंट आहे. जर मी जेलमध्ये गेलो तर तिचं काय होईल? त्याच्या आवाजात खोटा हळवेपणा होता. त्याचं ऐकून माझा राग आणखी वाढला. तू वैशालीबरोबर जे केलंस त्याचं काय? तिला एकटी सोडली, तिच्या इज्जतीवर डाग लावला आणि आता दुसऱ्या बायकोची काळजी वाटते? नील, गप्प बस. तो गप्पच राहिला. त्याच्या डोळ्यात भीती होती, पण मला त्याच्यावर अजिबात दया आली नाही. तेव्हाच माझ्या कानात वैशालीची वाक्य घुमली, बदला घेऊन काही होणार नाही. मी खोल श्वास घेतला आणि नीलला म्हणालो, तुला शिक्षा कायदा देईल. आता तुझ्या लाचेचं काही चालणार नाही. मी त्याला सोडून दिलं, पण चौकशी मात्र थांबवली नाही. कायदा आपला मार्ग स्वतःच शोधेल हे मला ठाऊक होतं. पण त्या दिवशी फ्लॅटवर परतलो तेव्हा वैशालीची शब्द माझ्या मनात घुमत होती. खरंच मी योग्य करत होतो का? वैशाली खरंच नीलला शिक्षा मिळू नये असं म्हणत होती, की ती फक्त आपलं आयुष्य पुन्हा सुरू करायला पाहत होती? दुसऱ्या दिवशी मी तिच्या फ्लॅटवर गेलो. ती शाळेतून परतली होती आणि हातात एक कप चहा घेऊन बसली होती. सिद्धार्थ, तू ठीक आहेस ना? तिनं काळजीपूर्वक विचारलं. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात तीच जुनी चमक होती, जी मला लहानपणी तिच्याकडे खेचायची. वैशाली, मी नीलला शिक्षा मिळवूनच देणार. त्याने तुझ्याबरोबर जे केलं त्याची किंमत त्याला चुकवावीच लागेल. ती काही वेळ गप्प राहिली, मग म्हणाली, जर तू त्याला शिक्षा दिलीस तर काय बदलणार आहे? माझं दुःख परत येणार नाही. माझी इज्जत परत मिळणार नाही. मी माझं आयुष्य सावरलंय. तूही तुझं आयुष्य शांततेत जग. तिच्या शब्दांनी मला हादरवलं, पण मन मात्र अजूनही तयार नव्हतं. खरंच ती त्या सगळ्या वेदनांमधून पुढे गेली होती का? की तिची स्वतःची जिद्द तिला कमकुवत होऊ देत नव्हती? मी मुंबईत काही दिवस थांबलो आणि वैशालीच्या फ्लॅटमध्ये सकाळ संध्याकाळ तिच्यासोबत वेळ घालवला. ती एका छोट्या प्रायव्हेट शाळेत शिकवत होती, जिथे गरीब मुलांना शिक्षण दिलं जात होतं. सकाळी ती लवकर उठून साधा नाश्ता करून शाळेत जायची. संध्याकाळी परतली की तिच्या चेहऱ्यावर थकव्याची हलकीशी छटा असायची, पण तरीही ती हसत असायची.
सिद्धार्थ, ही मुलं माझं आयुष्य आहेत. त्यांना शिकवताना मला वाटतं की मी माझं हरवलेलं सगळं परत मिळवते. एका संध्याकाळी आम्ही दोघं तिच्या फ्लॅटच्या छोट्याशा बाल्कनीत बसलो होतो. मुंबईच्या हवेत समुद्राचा गंध होता आणि लांबवरून गाड्यांच्या हॉर्नचा आवाज येत होता. मी तिला विचारलं, वैशाली, तू खरंच आनंदात आहेस? तू नीलला माफ केलं आहेस? ती शांत झाली. तिनं चहाचा कप खाली ठेवला आणि म्हणाली, माफ करणं सोपं नसतं, पण जेव्हा तू तुझं दुःख तुझी ताकद बनवतोस तेव्हा ओझं हलकं होतं. नीलनं मला सोडलं, पण मी स्वतःला पुन्हा उभारलं. तिच्या बोलण्यात सत्य होतं, पण माझं मन अजूनही अस्वस्थ होतं. मी विचारलं, वैशाली, तू नागपूरला परत का येत नाहीस? शेखर आणि मनीष तुला भेटण्यासाठी आतुर आहेत. आपण सगळे मिळून पुन्हा एक नवी सुरुवात करू शकतो. ती हसली आणि म्हणाली, नागपूर माझं घर आहे, पण आता माझं आयुष्य इथे आहे. ही मुलं, ही शाळा, हेच माझं ध्येय झालंय. तिचं बोलणं ऐकून मी मान हलवली, पण मनात एक निर्णय पक्का केला. वैशालीनं तिचं आयुष्य सांभाळलं होतं, पण मी तिला एकटी सोडू शकत नव्हतो. मी ठरवलं की तिला परत नेईन, जिथे आपण सगळे मिळून राहू शकू. व काही दिवसांनी मी नील विरुद्धची चौकशी अधिक कडक केली. अजयने सांगितले की नीलच्या गोदामातून बेकायदेशीर माल सापडला होता. त्याच्या धंद्यांवर छापे पडत होते आणि आता त्याची लाच देण्याची ऑफर उपयोगात येत नव्हती. एके दिवशी नीलचा फोन आला, सिद्धार्थ, तू काय करतो आहेस? माझं सगळं उद्ध्वस्त होईल. मी कठोर स्वरात म्हणालो, नील, तू माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. आता कायदा आपलं काम करेल. तो माफी मागू लागला. मी मान्य करतो की मी चूक केली, पण माझी बायको प्रेग्नेंट आहे. मी जेलमध्ये गेलो तर तिचं काय होईल? मी फोन कट केला. त्याच्या बोलण्याचा मला काही फरक पडला नाही. पण रात्री वैशालीच्या फ्लॅटमध्ये परतल्यावर तिने विचारलं, तू अजूनही नीलच्या मागे लागला आहेस ना? मी शांत राहिलो. काही आठवड्यांनी मी वैशालीला नागपूरला परत यायला राजी केलं. मी म्हणालो, वैशाली, तू एकटी इथे काय करशील? तिथे आपण सगळे एकत्र राहू शकतो. शेखर आणि मनीष तुला भेटण्यासाठी आतुर आहेत. ती हसली. तू अजूनही तोच हट्टी भाऊ आहेस. ठीक आहे, मी येईन, पण एका अटीवर मी शाळेत शिकवणं थांबवणार नाही. मी तिथेही मुलांना शिकवेन. मी हसत तिचा हात धरला. ठीक आहे वैशाली, तुझ्या मनाप्रमाणेच होईल. घरी परत येण्याआधी मी नीलचा केस अजयच्या हवाली केला. मी ठरवलं की माझा हेतू सूड नव्हता, न्याय होता. नीलला त्याच्या अपराधाची शिक्षा मिळेल, पण माझं आयुष्य त्याच्या विनाशासाठी वाया घालवणार मी नव्हतो. नागपूरला परत आल्यावर वैशालीने नवं आयुष्य सुरू केलं. तिने एका छोट्या शाळेत शिकवायला सुरुवात केली, जिथे ती गरीब मुलांना मोफत शिक्षण देत होती. शेखर आणि मनीष तिला पाहून आनंदाने नाचले. वैशाली दिदी, तू परत आलीस. शेखरने तिला मिठी मारत म्हटलं. वैशालीने हसत त्याचं डोकं कुरवाळलं. हो शेखर, आता आपण सगळे एकत्र आहोत. वैशालीच्या परतीनं आमचं घर पुन्हा एकदा स्वर्गासारखं झालं. शेखर कॉलेजमध्ये होता आणि मनीष शाळेत शिकत होता. मी माझ्या नोकरीत व्यस्त होतो, पण प्रत्येक संध्याकाळी आम्ही सगळे एकत्र बसायचो. वैशाली आम्हाला तिच्या शाळेतील मुलांच्या गोष्टी सांगायची आणि तिच्या आवाजात आता एक नवा प्रकाश होता. वैशालीने आपल्या गळ्यातील नीलने दिलेला हार काढला आणि म्हणाली, हा माझ्यावरचा ओझं होतं, आता मी मोकळी झाले आहे. मी तिला मिठी मारली. वैशाली, तू मला आयुष्य दिलंस, आता माझी पाळी आहे. त्या रात्री आम्ही दोघांनीही नागपूरच्या रस्त्यांवर फेरफटका मारला. वैशाली हसत म्हणाली, सिद्धार्थ, तुला माहीत आहे, जेव्हा तू असिस्टंट कमिशनर झालास तेव्हा मला वाटलं माझा हार विकण्याचा त्याग यशस्वी झाला. मी तिच्याकडे पाहिलं.
तिच्या हसण्यात एक नवं आयुष्य होतं. त्या क्षणी मला जाणवलं की आम्ही दोघंही एकमेकांचे आधार आहोत. वैशालीने आपल्या बलिदानाने मला यश दिलं आणि मी तिला परत आणून तिला नवं आयुष्य दिलं. आयुष्य विचित्र असतं, ते आपल्याला जखमा देतं, पण त्याच जखमातून जगण्याची कारणंही मिळतात. वैशाली माझी बहीण होती, माझी आई होती, माझी मैत्रीण होती. आज जेव्हा मी तिला हसताना पाहतो, तेव्हा मला वाटतं की कदाचित आयुष्याने आपल्याला परत तेच दिलंय जे त्याने आपल्याकडून हिरावून घेतलं होतं. नीलच्या केसचा निकाल काही महिन्यांनी आला. त्याला आपल्या गुन्ह्याची शिक्षा झाली, 5 वर्षांची कैद. पण त्याच्या शिक्षेपेक्षा वैशालीच्या हसण्यात मला जास्त समाधान मिळालं. ती मुक्त झाली होती आणि तिची ही मुक्तता माझ्यासाठी सगळ्यात मोठं यश होतं. प्रत्येक संध्याकाळी आम्ही सगळे एकत्र बसायचो. वैशाली हसायची आणि तिचं हसू आमच्या घराला प्रकाशाने भरून टाकायचं. ती म्हणायची, आयुष्य नेहमी दुसरी संधी देतं, फक्त हिंमत हारू नये. आणि मला ठाऊक होतं की आम्ही ती दुसरी संधी मिळवली होती. तर मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची ही कथा नक्कीच आवडली असेल. जर ही कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कृपया व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.